नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं राजमित्र अकॅडमी पुणे या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी दिनेश जाधव सर तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करतोय। मित्रांनो, आपण राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या अनुषंगाने टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे आणि त्यातला पहिला जो पेपर आहे तो आपण मागच्या संडेला बघितला होता। आज आपला हा दुसरा पेपर असेल आणि त्या दुसऱ्या पेपरमध्ये जे जीएसचे प्रश्न आलेले आहेत त्या जीएसच्या प्रश्नातील काही प्रश्न जे आहेत त्याची स्पष्टीकरणासहित उत्तरे आज आपण बघणार आहोत। तर मित्रांनो, तर पहिला प्रश्न कोणता विचारला होता ते आपण या ठिकाणी बघूया। तर पहिला प्रश्न बघा कोणता होता। या ठिकाणी पहिला प्रश्न आहे, भारतीय पूर्व किनारी मैदानी प्रदेश यांची खालीलपैकी कोणती वैशिष्ट्ये आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी भूगोलावरती हा प्रश्न विचारला गेलेला आहे। आता हा आपल्याला प्रश्न व्यवस्थित समजून घेणं गरजेचं आहे। तर आपल्याला विचारलेलं आहे, पूर्व किनारी मैदानी प्रदेशात खालीलपैकी कोणते वैशिष्ट्ये आढळतात। पहिलं या ठिकाणी विधान आहे, त्रिभुज मैदाने हे पूर्वेकडील किनारी प्रदेशाचे वैशिष्ट्य आहे। तर अगदी बरोबर आहे मित्रांनो, कारण पूर्व किनारी प्रदेशामध्ये आपल्याला काय पाहायला मिळते, त्रिभुज प्रदेश पाहायला मिळतो। आता हा त्रिभुज प्रदेश नेमका कसा असतो तर समजून घेऊया मित्रांनो। जेव्हा नदी हे स्वतःचं पाणी समुद्रामध्ये नेऊन टाकत असते त्यावेळेस त्या पाण्याबरोबरीनेच ते मोठ्या प्रमाणात गाळसुद्धा वाहून नेत असते आणि मग होतं काय की समुद्राला जेव्हा भरती आलेली असते त्यावेळेस समुद्राचं पाणी नद्याच्या पाण्याला मध्ये घेत नसते किंवा हे नद्यांचं पाणी जे आहे ते समुद्राच्या मध्ये जाऊ शकत नाही। त्यामुळे समुद्रकिनारीपासून 50 ते 60 किलोमीटर अंतरावरती हे पाणी त्या ठिकाणी साचलं जातं आणि त्यामुळे तिथे गाळसुद्धा साचतो आणि नद्यांनीच वाहून आणलेला गाळ जो आहे तो गाळ त्या नद्याच्या प्रवाहाला अडसर ठरतो। त्यामुळे या नद्यांना वितरिका निर्माण करून ते स्वतःचं पाणी समुद्रामध्ये नेऊन टाकत असतात। अशा वितरिका निर्माण केल्याच्या नंतर जो प्रदेश निर्माण त्या ठिकाणी होतो त्यावेळेस तो एकदम दलदलयुक्त प्रदेश निर्माण होतो। त्यामुळे त्या प्रदेशाला आपण त्रिभुज प्रदेश असं म्हणत असतो। तर मित्रांनो, या ठिकाणी आपला हा भारत आहे आणि भारताच्या पूर्व किनारी भागामध्ये आपण जाऊया। या ठिकाणी एक नदी आहे तिला आपण गंगा नदी म्हणतोय। तर ही गंगा नदी आहे मित्रांनो आणि गंगा नदीने 3 भुजांचा आकार जो आहे तो सुंदरबन या ठिकाणी निर्माण केलेला आहे। यालाच आपण डेल्टा सुद्धा म्हणत असतो मित्रांनो, लक्षात घ्यायचं आहे। तर गंगा नदीने कोणत्या ठिकाणी त्रिभुज प्रदेश निर्माण केलेला आहे तर हा सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश आपल्याला बेंगॉलमध्ये पाहायला मिळतो। तर गंगा नदीने सुंदरबन या ठिकाणी डेल्टा निर्माण केला आहे। त्यानंतर जर आपण बघितलं तर महानदी आहे, महानदीने त्रिभुज प्रदेश कोणत्या ठिकाणी निर्माण केलेला आहे तर या ठिकाणी कटक आहे। कटक या ठिकाणी त्रिभुज प्रदेश हा महानदीने निर्माण केलेला आहे। त्यानंतर गोदावरी नदी आहे, गोदावरी नदीने कोणत्या ठिकाणी त्रिभुज प्रदेश निर्माण केलेला आहे तर राजमहेंद्री या ठिकाणी त्रिभुज प्रदेश निर्माण केलेला आहे। त्यानंतर कृष्णा नदी आहे, कृष्णा नदीने कोणत्या ठिकाणी त्रिभुज प्रदेश निर्माण केलेला आहे तर विजयवाडा या ठिकाणी त्रिभुज प्रदेश निर्माण केलेला आहे। आणि या ठिकाणी जी आहे ती कावेरी नदी आहे आणि कावेरी नदीने तंजावर या ठिकाणी त्रिभुज प्रदेश निर्माण केलेला आहे। म्हणजेच यांचा आकार जो असतो तो आकार 3 भुजासारखा असतो, त्यामुळे त्याला त्रिभुज प्रदेश असं म्हटलं जातं। त्यालाच आपण डेल्टा असं म्हणतो। म्हणजे ह्या नद्या काय करत असतात, समुद्राला सरळ सरळ जाऊन न मिळता त्या वेगवेगळ्या वितरिका निर्माण करतात आणि वेगवेगळ्या वितरिका निर्माण करून स्वतःचं पाणी समुद्रामध्ये नेऊन टाकतात। अशा भागाला आपण काय म्हणत असतो, त्रिभुज प्रदेश असं म्हणत असतो। आणि अशा या त्रिभुज प्रदेशामध्ये कोणतं पीक घेतलं जातं मित्रांनो तर अशा या त्रिभुज प्रदेशामध्ये भाताचं पीक घेतलं जातं। त्यामुळे पहिलं वैशिष्ट्य अगदी बरोबर आहे। दुसरं बघा, पूर्व किनारी मैदानी प्रदेश नद्यांनी वाहून आणलेल्या गाळाच्या संचयनामुळे निर्माण झालाय। अगदी बरोबर आहे मित्रांनो, मी आता सांगितलं की समुद्र किनारीपासून 50 ते 60 किलोमीटर अंतरावरती हा त्रिभुज प्रदेश आपल्याला पाहायला मिळतो। तुमच्याकडे जर ॲटलस असेल किंवा नकाशा असेल तर तुम्ही बघू शकता की कोणत्या कोणत्या ठिकाणी त्रिभुज प्रदेश आपल्याला पाहायला मिळतो। त्यानंतर बघा, महानदी, गोदावरी, कृष्णा व कावेरी या नद्यांमुळे पूर्व किनारी त्रिभुज प्रदेश बनला आहे। तर अगदी बरोबर आहे मित्रांनो, हे तिन्ही वैशिष्ट्ये अगदी बरोबर आहेत। त्यामुळे आपलं उत्तर कोणतं असायला पाहिजे, वरील सर्व वैशिष्ट्ये सत्य आहेत। म्हणजेच ऑप्शन चौथा हे आपलं उत्तर असायला पाहिजे। चला समोरचा प्रश्न बघूया आपण। यानंतर आपल्याला विचारलेलं आहे, पृथ्वीच्या अंतरंगाचे स्वरूप कसे असेल आणि काही आपल्याला त्या ठिकाणी विधानं सुद्धा दिलेली आहेत। आता बघूया पृथ्वीच्या अंतरंगामध्ये काय काय येतं। तर पहिल्या या ठिकाणी आपल्याला विचारलेलं पृथ्वीचा घनरूप गाभा। मित्रांनो लक्षात घ्यायचं, पृथ्वीच्या पृष्ठभागापासून तर खाले
1300 किलोमीटर पर्यंत आपल्याला संपूर्ण भाग घनरूपात पाहायला मिळतो, म्हणजेच या ठिकाणी घनरूप गाभा आपल्याला 1300 किलोमीटर पर्यंत पाहायला मिळतो. अगदी बरोबर आहे. त्यानंतर पृथ्वीचं प्रावरण असतं, अगदी बरोबर आहे. गटेनबर्ग विलकता मित्रांनो लक्षात घ्या, गटेनबर्ग विलकता कुठं असते, तर पृथ्वीचा गाभा आणि त्याचं आवरण यांच्यामध्ये आपल्याला गटेनबर्ग विलकता पाहायला मिळते. त्यामुळं क पण बरोबर आहे आणि ड सुद्धा बरोबर आहे. त्यानंतर मोह विलकता हे शिलावरण आणि प्रावरण यांच्या दरम्यान असते, त्यामुळे ई सुद्धा बरोबर आहे आणि उ सुद्धा बरोबर आहे. आणि कॉनरॅड विलकता जी आहे ते सायमा आणि सियाल यांच्या दरम्यान आढळते, त्यामुळे हे सुद्धा बरोबर आहे आणि हे सुद्धा बरोबर आहे. तर मित्रांनो या ठिकाणी जेवढे स्वरूप दिलेले आहेत ते सर्वच्या सर्व पृथ्वीच्या अंतरंगाच्या संदर्भामध्ये अगदी बरोबर आहेत. म्हणून आपलं उत्तर काय पाहिजे, वरील सर्व विधाने सत्य आहेत. म्हणजेच आपलं उत्तर काय पाहिजे, ऑप्शन नंबर 3 यायला हवं. चला समोर जाऊया आपण आता. यानंतर आपल्याला प्रश्न विचारलेला आहे, पूर्व हिमालयातील महत्त्वाच्या शिखरांचा त्याच्या उंचीनुसार उतरता क्रम लावा. मित्रांनो आपल्याला त्याच्या उंचीनुसार हा प्रश्न विचारला गेलेला आहे आणि आपल्याला काही शिखरं दिलेली आहेत. तर मित्रांनो या ठिकाणी लक्षात घ्या, हा आपला भारताचा पूर्व भाग आहे आणि पूर्व भागामध्ये आपण जर या ठिकाणी बघितलं तर आपल्याला सर्वात उंच असणारं एक शिखर पाहायला मिळतं आणि त्याला आपण काय म्हणत असतो, नामचा बर्वा म्हणतो. काय म्हणतो आपण, नामचा बर्वा. तर मित्रांनो लक्षात घ्या, हा नामचा बर्वा जो आहे, कोणतं शिखर आहे, नामचा बर्वा. आता या नामच्या बर्व्याला वेढा घालून कोणती नदी आपल्या भारतात प्रवेश करते, तर लक्षात घ्या मित्रांनो, नामच्या बर्व्याला वेढा घालून आपल्या भारतामध्ये कोणती नदी येते, तर ब्रह्मपुत्रा नदी येते. त्यामुळे नामचा बर्वा हे शिखर पूर्वेकडील महत्त्वाचं आणि सर्वात उंच आहे. तर ऑप्शन थ्रू आपण जाऊया की नामचा बर्वा कोणत्या कोणत्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. तर बघा या ठिकाणी नामचा बर्वा कुठं पाहायला मिळतो, पहिल्या ऑप्शनमध्ये नामचा बर्वा या ठिकाणी, आणि नामच्या बर्व्याच्या नंतर कांगटो आहे, त्यानंतर चोमो लहरी आहे, त्यानंतर नोजिम कांगसा आहे आणि त्यानंतर आहे ग्लाया पेरी. तर मित्रांनो बाकीच्या कोणत्याही ठिकाणी सुरुवातीला नामचा बर्वा पाहायला मिळत नाही, त्यामुळं पहिलं ऑप्शन या ठिकाणी बरोबर असायला पाहिजे. मित्रांनो लक्षात घ्या, कोणत्या पर्वताला किंवा कोणत्या शिखराला वेढा घालून ब्रह्मपुत्रा नदी आपल्या भारतात प्रवेश करते, तर नामचा बर्वा या शिखराला वेढा घालून ती नदी आपल्या भारतामध्ये प्रवेश करते, लक्षात घ्यायचं. म्हणून आपलं उत्तर घ्यायला पाहिजे ऑप्शन नंबर 1. चला यानंतर समोर जाऊया आपण. जोड्या लावा असा आपल्याला प्रश्न विचारला गेलेला आहे मित्रांनो. तर लक्षात घ्या, या ठिकाणी आपल्याला हा जो प्रश्न आहे हा अक्षवृत्तावरती विचारला गेलेला प्रश्न आहे. आता आपण समजून घेऊया की नेमका हा कशा पद्धतीने असतं. तर मित्रांनो अक्षवृत्तानुसार काय झालेलं आहे, दोन देश वेगवेगळे झालेले आहेत, दोन बेट वेगवेगळी झालेली आहेत, दोन खंड सुद्धा वेगळी होऊ शकतात. तर तशा प्रकारे आपण या ठिकाणी सुरुवातीला जोड्या लावून घेऊया, नंतर मग सविस्तर त्या ठिकाणी बघूया. 10 डिग्रीमुळे काय झालेलं आहे लक्षात घ्या, 10 डिग्री अक्षवृत्तामुळे अंदमान व निकोबार हे दोन बेट जे आहेत ते एकमेकांपासून वेगळी झालेली आहेत. 8 डिग्री अक्षवृत्तामुळे मिनिकॉय बेटे व मालदीव बेटे हे एकमेकांपासून वेगळी झालेली आहेत. त्यानंतर 9 डिग्रीमुळे काय झालेलं आहे, तर 9 डिग्रीमुळे या ठिकाणी मिनिकॉय व लक्षद्वीप बेटे जे आहेत ते एकमेकांपासून वेगळी झालेली आहेत. आणि लहान अंदमान व मोठे अंदमान, छोटे अंदमान किंवा मोठे अंदमान यामुळे काय निर्माण झालेलं आहे, तर या दोघांच्या बरोबर मधातून डंकन चॅनल गेलेलं आहे. छोटे अंदमान हे मोठ्या अंदमानापासून कशामुळे वेगळं झालेलं आहे, तर डंकन चॅनलमुळे वेगळं झालेलं आहे. तर लक्षात घ्या मित्रांनो, या ठिकाणी आपण अला काय म्हटलेलं आहे, 3 म्हटलेलं आहे. तर अचं कायला पाहिजे, 3 यायला पाहिजे. बघा या ठिकाणी 3 ठिकाणी 3 आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर 8 डिग्रीमुळे काय झालेलं आहे, 8 डिग्री अक्षवृत्ताने कशाला वेगळं केलेलं आहे, मिनिकॉय बेटे व मालदीव बेटे, त्यामुळे काय यायला पाहिजे 4 यायला पाहिजे, इथे पण 4 आहे. त्यानंतर बघा 9 डिग्रीमुळे काय झालं, मिनिकॉय बेटे व लक्षद्वीप बेटे एकमेकांपासून वेगळी झालेली आहे, त्यामुळे या ठिकाणी 2 यायला पाहिजे. मग राहिलंच काय, आता डंकन चॅनलमुळे छोटे अंदमान व मोठे अंदमान वेगळे झाले आहे, त्यामुळे या ठिकाणी आपलं उत्तर यायला पाहिजे मित्रांनो ऑप्शन नंबर 2 हे आपलं उत्तर यायला पाहिजे. आता आपण या ठिकाणी बघूया की हे आपला भारत आहे आणि भारताच्या या ठिकाणी आपल्याला अंदमान व निकोबार बेटे पाहायला मिळतात. आणि इथे जे आहे ते इथे आपल्या भारताचं अतिशय दक्षिणेकडचं टोक म्हणजेच कोणतं, इंदिरा पॉईंट पाहायला मिळतं. इथं काय आहे, इंदिरा पॉईंट. मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे, इंदिरा पॉईंट
आणि इंदिरा पॉईंट हे 6 डिग्री अक्षवृत्तावरती आपल्याला पाहायला मिळतं. किती डिग्रीवरती? 6 डिग्री अक्षवृत्तावरती आपल्याला पाहायला मिळतं. आणि आपल्या भारताची मुख्य भूमी जी आहे ती कोणत्या अक्षवृत्तावरती आहे? तर 8 डिग्री. तुमच्याकडे जर ॲटलस असतील तर तुम्ही बघू शकता 8 डिग्री या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं. आणि 8 डिग्रीवरती कन्याकुमारी आपल्याला पाहायला मिळतं. आणि याच्या जर आपण वर गेलो तर या ठिकाणी जे आहे तर आपल्याला 9 डिग्री पाहायला मिळतं. आणि इथे मिनिकॉय बेटे आहेत आणि इथे आपल्याला लक्षद्वीप बेटे पाहायला मिळतात. तर लक्षात घ्या मित्रांनो, 9 डिग्रीमुळे काय झालेलं आहे, मिनिकॉय बेटे जे आहेत ती मिनिकॉय बेटे आणि लक्षद्वीप जे आहे ते वेगळी झालेली आपल्याला पाहायला मिळतात. 9 डिग्रीमुळे मालदीव आणि मिनिकॉय हे बेटे लक्षात घ्या. 9 डिग्रीमुळे या ठिकाणी काय पाहायला मिळतं, तर दोन जे आहेत हे दोन्ही बेटे जे आहेत ते एकमेकांपासून वेगळी झालेली आहेत. तर अशा प्रकारे इथे जर आपण बघितलं तर या ठिकाणी आपल्याला काय पाहायला मिळतं मित्रांनो, तर या ठिकाणी आपल्याला डंकन चॅनल पाहायला मिळतं. आणि डंकन चॅनल कोणत्या दोघांच्या मध्ये आहे, तर डंकन चॅनल जे आहे ते छोटे अंदमान आणि मोठे अंदमान यांच्या मधोमध आपल्याला पाहायला मिळतं. तर लक्षात घ्या मित्रांनो, या सगळ्या ठिकाणी इथं आपल्याला मालदीव पाहायला मिळतं. हे मालदीव आहे. ओके, आता मालदीव बेटे इथे आहेत, मिनिकॉय बेटे इथे आहेत, लक्षद्वीप बेटे इथे आहेत. तर तुम्हाला मी जी जोडी सांगितलेली आहे त्यानुसार तुम्ही ॲटलस डोळ्यासमोर ठेवा आणि त्यानुसार सगळ्या गोष्टी बघून घ्या, तुम्हाला ती गोष्ट क्लिअर होऊन जाईल. यानंतर आता आपण समोर जाऊया. म्हणून आपलं उत्तर काय असायला पाहिजे मित्रांनो, ऑप्शन नंबर 2 याचं उत्तर असायला पाहिजे. चला समोर जाऊया आपण आता. यानंतर बघा, खालील नद्यांचा त्याच्या खोऱ्यांच्या क्षेत्रफळानुसार उतरता क्रम लावा. मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला नद्यांचे खोरे माहिती असायला पाहिजे. बघा, सर्वात मोठं नदीचं खोरं कोणतं आहे, तर ब्रह्मपुत्रा नदीचं खोरं आहे मित्रांनो. याचं क्षेत्रफळ जवळपास 7 लाख चौरस किलोमीटर इतकं आहे. त्याच्यानंतर कृष्णा नदी मित्रांनो, कृष्णा नदीचं जे खोरं आहे ते 1,58,000 चौरस किलोमीटर जवळपास या ठिकाणी पाहायला मिळतं. त्यानंतर कावेरी नदीचं जे आहे ते 81,000 चौरस किलोमीटर पाहायला मिळतं. आणि तापी नदीचं जे आहे ते 65,000 चौरस किलोमीटर इतकं पाहायला मिळतं. तर लक्षात घ्या मित्रांनो, तर मग सर्वात मोठी नदी कोणती या ठिकाणी, तर ब्रह्मपुत्र आहे. तर ब्रह्मपुत्राला अ यायला पाहिजे, त्यानंतर ब यायला पाहिजे, त्यानंतर ड आणि त्यानंतर क. तर बघा लक्षात घ्या मित्रांनो, अ ब ड क, अ ब ड क. तर लक्षात घ्या मित्रांनो, चौथ्यामध्ये आपल्याला अ ब ड क पाहायला मिळतं. त्यामुळे याचं उत्तर घ्यायला पाहिजे ऑप्शन नंबर 3 हे याचं उत्तर असायला पाहिजे. चला समोर जाऊया. खालील वैशिष्ट्ये कोणत्या प्रदेशाची आहेत हे आपल्याला ओळखायचं आहे. आता खालील प्रदेशाची वैशिष्ट्ये कोणती कोणती आहेत ते आपण बघूया. पहिलं या ठिकाणी वैशिष्ट्य दिलेलं आहे आपल्याला, जलवाहतुकीसाठी उपयुक्त म्हटलेलं आहे. त्यानंतर ब आहे, नारळाचे उत्पादन घेतले जाते, मासेमारीसाठी अनुकूल असतो, पर्यटकांसाठी आकर्षक असतो. तर मित्रांनो लक्षात घ्या, की आता हे जी वैशिष्ट्ये आहेत ही वैशिष्ट्ये आपल्याला खालील ऑप्शन थ्रू बघावी लागेल आणि त्यानुसार उत्तराकडे जावं लागेल. उत्तर भारतीय मैदानी प्रदेशामध्ये नारळाचं पीक घेतलं जात नाही आणि जलवाहतूक सुद्धा केली जात नाही. त्यामुळं पहिलं या ठिकाणी काय आहे, तर रॉंग आहे. त्यानंतर जर आपण बघितलं तर या ठिकाणी आपल्याला काय पाहायला मिळतं मित्रांनो, तर इथे आपल्याला प्रायद्वीपीय पठार पाहायला मिळतं. प्रायद्वीपीय पठारामध्ये नारळाचं उत्पादन घेतलं जात नाही, त्यामुळे हे सुद्धा रॉंग आहे. तिसरं किनारवर्ती प्रदेश म्हटलेला आहे. चौथं हिमालयीन प्रदेश. आता पर्यटकांसाठी हिमालयीन प्रदेश आकर्षक आहे, परंतु इथे नारळाचं पीक घेतलं जात नाही, त्यामुळं चौथा सुद्धा ऑप्शन कटला. तर मग उरला कोणता, फक्त किनारवर्ती प्रदेश. त्यामुळे आपलं उत्तर काय असायला पाहिजे मित्रांनो, ऑप्शन नंबर 3 हे आपलं उत्तर असायला पाहिजे. चला समोर जाऊया आपण आता. यानंतर आपल्याला प्रश्न विचारला आहे, खालील विधाने पाहावीत व त्यातील कोणते योग्य नाही ते सांगावे. मित्रांनो, योग्य नाही ते सांगावे असं विचारलेलं आहे. योग्य नाही म्हणजे काय बरं, बरोबर नाही असं आपल्याला ओळखायचं आहे. जे बरोबर नाही आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. म्हणजे कसं बरं, चुकीचं ओळखायचं आहे. चला आता आपण बघूया की आपल्याला कोणतं वैशिष्ट्य या ठिकाणी योग्य वाटत नाही. भारतात गाळाची मृदा सर्वात अधिक पसरलेली आहे. मित्रांनो अगदी बरोबर आहे. जवळपास 46% मृदा जी आहे ती मृदा या प्रकारामध्ये व्यापलेली आहे. त्यामुळं त्या ठिकाणी पहिलं ऑप्शन जे आहे ते अगदी बरोबर आहे. एकूणच गाळाची मृदा अत्यंत सुपीक असते. नद्यांनी वाहून आणलेला हा संपूर्ण गाळ असल्यामुळं याची संपूर्ण जे फर्टिलिटी असते ते अतिशय उत्कृष्ट असते. त्यामुळं ब सुद्धा अगदी बरोबर आहे. तिच्या वयोमानाप्रमाणे गाळाची मृदा 2 वर्गवारीत मोडते, जुनी बांगर व नवी खादर. अगदी बरोबर आहे, कारण नद्यांनी वाहून आणलेली जी जुना गाळ असतो त्याला आपण काय म्हणतो मित्रांनो,
तर भांगर म्हणतो आणि नवीन जे असते त्याला आपण खादर म्हणतो. अगदी बरोबर आहे. खादर मृदा भांगरपेक्षा अधिक सुपीक असते. अगदी बरोबर आहे. जुन्या गाळापेक्षा नवीन गाळ अतिशय सुपीक असतो, त्यामुळे साहजिकच आहे हे सुद्धा ऑप्शन बरोबर आहे. गाळाच्या मृदेत पुरेशा प्रमाणात पोटॅश, फॉस्फरिक ॲसिड व लाईम असते. मित्रांनो, जेव्हा नदी स्वतःचं पाणी घेऊन येत असते त्यावेळेस त्याच्यामध्ये रेती आढळते. त्या रेतीमध्ये आपल्याला काही लाईमचे खडे सुद्धा आढळतात आणि ते सगळीकडे पसरली जातात, त्यामुळे या मृदेमध्ये आपल्याला लाईम सुद्धा पाहायला मिळतं. म्हणजे हे सुद्धा अगदी बरोबर आहे. आणि गाळाच्या मृदेमध्ये ऊस, भात, गहू व कडधान्य हे इत्यादी पिकं घेतली जातात. हे सुद्धा वैशिष्ट्य अगदी बरोबर आहे. त्यामुळे या ठिकाणी सर्वच्या सर्वच वैशिष्ट्य अगदी बरोबर आहेत. आपल्याला योग्य नाही असं विचारलं मग आपलं उत्तर करायला पाहिजे यापैकी एकही नाही, कारण चुकीचं एकही नाही आहे, सर्वच बरोबर आहेत. म्हणून ऑप्शन नंबर 4 हे आपलं उत्तर असायला पाहिजे. चला समोर जाऊया आपण आता. यानंतरचा समोरचा प्रश्न बघा. भारतातील पशुधनाबाबत पुढील विधानांचा विचार करा, असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. बघूया आता विधानं कोणती कोणती आहेत. भारतात जगातील सर्वात अधिक गाय बैल आहेत. तर मित्रांनो 138 गायी जे आहेत त्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात, त्यामुळं पहिलं जे आहे ते उत्तर चुकीचं असायला पाहिजे. भारतीय गाईला टी कप काऊ म्हणतात कारण तिचे सरासरी दूध उत्पादन कमी आहे, हे सुद्धा चुकीचं आहे मित्रांनो. त्यानंतर जगातील सुमारे 50% म्हशी भारतात आहेत, तर हे बरोबर असायला पाहिजे. आता दुसरं बघा, ड आहे. भारतातील दूध उत्पादनातील जवळपास 50% उत्पादन म्हशीपासून मिळते, कारण सर्वात जास्त दूध जे आहे ते आपल्याला म्हशीपासून मिळतं. मग आता आपल्याला क आणि ड हे दोन्ही ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहेत मित्रांनो. क आणि ड हे दोन्ही ऑप्शन बरोबरच आहे. नुसतं क किंवा नुसतं ड आपल्याला घेता येणार नाही. आता ऑप्शनमध्ये बघूया आता आहेत का दोन्ही. दोन्ही नाही, क आणि ड नाही आहे, फक्त ब आहे, फक्त क आहे आणि फक्त ड आहे. त्यामुळे आपल्याला दोन्ही असायला पाहिजे. नुसतं ड घेता येणार नाही किंवा नुसतं क घेता येणार नाही, त्यामुळे यातील एकही नाही हे याचं उत्तर असायला पाहिजे. म्हणून ऑप्शन नंबर 4 हे या ठिकाणी उत्तर असायला पाहिजे. यानंतर आपण समोरचा क्वेश्चन बघूया. काळी रेगूर मृदाबाबत सत्यविधान सांगा. काळी रेगूर मृदा, मित्रांनो हा सुद्धा प्रश्न मृदेवरती विचारलेला आहे. तर काळ्या रेगूर मृदेला वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं. मित्रांनो काळ्या रेगूर मृदेला आपण ब्लॅक सॉईल या नावाने ओळखतो, कॉटन सॉईल या नावाने ओळखतो, रेगूर सॉईल या नावाने सुद्धा ओळखतो, कपासी मृदा या नावाने ओळखतो आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती चेरोनोजियम सॉईल या नावाने सुद्धा याला ओळखत असतो. तर साहजिकच आहे की काळी रेगूर मृदा ही बेसाल्ट व ग्रॅनाइट खडकाची अपक्षय होऊन तयार झाली आहे. मित्रांनो लावारसापासून बेसाल खडक तयार झाला आणि बेसाल खडक जसंही थंड झाला त्यापासून ही जी मृदा आहे ही मृदा बनलेली आहे. तर ही कशी असते लक्षात घ्या. जेव्हा बेसाल खडक थंड झाला त्यावेळेस तो काळा कुट्ट बनतो आणि काळा कुट्ट कशामुळे बनतो, कारण त्यामध्ये आपल्याला टिटॅनी फेरस मॅग्नेटाईटचा घटक जो आहे तो आढळतो. त्यामुळे काळा दगड जो आहे किंवा काळी मृदा जी आहे त्यामुळे ते आपल्याला काळी दिसायला मिळते. तर हजारो लाखो वर्षापर्यंत ऊन आणि पाऊस याचा त्याच्यावरती मारा होत गेला, त्यामुळे त्या खडकाची झीज होऊन त्याचं रूपांतर मृदेमध्ये झालं आणि त्यामुळे ही काळी मृदा निर्माण झालेली आपल्याला पाहायला मिळते. तर टिटॅनी फेरस मॅग्नेटाईट या घटकामुळे काळ्या मृदेला काळा रंग प्राप्त झालेला आहे, लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो. तर या ठिकाणी पहिलं विधान अगदी बरोबर आहे. नर्मदा, तापी, गोदावरी, कृष्णा या नद्यांच्या खोऱ्यात या मृदेचे प्रमाण अधिक आहे, अगदी बरोबर आहे मित्रांनो. याच्यामुळं दुसरं सुद्धा विधान बरोबर असायला पाहिजे. काळी रेगूर मृदेत पोटॅश, चुनखडी, ॲल्युमिनियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम इत्यादी खनिजे मोठ्या प्रमाणात आढळतात, अगदी बरोबर आहे. आणि काळी रेगूर मृदेमध्ये संत्री, मोसंबी, द्राक्ष इत्यादी फळे आणि त्याचबरोबर कापूस सुद्धा, हे सुद्धा ऊस असेल, कापूस असेल, हे सुद्धा पिके आणि फळे घेतली जातात. हे सुद्धा विधान अगदी बरोबर आहे. त्यामुळे यातील सर्व विधाने कशी आहेत बरं, सत्य आहेत. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 हे आपलं उत्तर असायला पाहिजे. चला समोर जाऊया आपण आता. जोड्या जुळून योग्य पर्याय शोधा असं आपल्याला विचारलेलं आहे. स्थलांतरित शेतीवरती हा प्रश्न विचारला गेलेला आहे मित्रांनो. आदिम जमातीमध्ये हे जे आदिम जमात असते ते प्रत्येक वर्षी किंवा काही दिवसानंतर स्वतःची घरं, स्वतःच्या वस्त्या, स्वतःचे पाडे बदलत असतात. त्यामुळे ते ज्या ठिकाणी नवीन जातात त्या ठिकाणी नवीन शेती निर्माण करतात, त्याला स्थलांतरित शेती म्हणतो. त्यानुसार या ठिकाणी आपल्याला कोणकोणत्या राज्यात कोणकोणती शेती आढळते असं आपल्याला विचारलं. झूम शेती जी आहे ते आसाममध्ये आढळते. पोडू जे शेती आहे
ती स्थलांतरित शेती आंध्र प्रदेशात आढळते. पोणम शेती जी आहे ते केरळमध्ये आढळते. तर दहिया शेती जी आहे ती छत्तीसगडमध्ये आढळते. तर मित्रांनो लक्षात घ्या, अचं काय यायला पाहिजे, 3 यायला पाहिजे. अचं काय यायला पाहिजे, 3 यायला पाहिजे. इथे पण 3 आहे, इथे पण 3 आहे. बचं काय यायला पाहिजे मित्रांनो, आंध्र प्रदेश म्हणजे 4 यायला पाहिजे. या ठिकाणी 4 आहे, पहिलं ऑप्शन कट झालं. त्यानंतर कचं पोणम, पोणमचं काय केरळ म्हणजेच 2 यायला पाहिजे. या ठिकाणी 2 आहे. आणि दहिया जे आहे ते छत्तीसगड. या ठिकाणी आपलं उत्तर यायला पाहिजे ऑप्शन नंबर 3 हे आपलं उत्तर यायला पाहिजे. चला समोर जाऊया आपण आता. यानंतर प्रश्न आपल्याला विचारला गेलेला आहे, खालील विधानांचा विचार करून बिनचूक पर्यायांची निवड करा. बिनचूक म्हणजे कसा बरं, जो चुकीचा नाही असा. बिनचूक म्हणजे कसा, जो चुकीचा नाही असा म्हणजे जो बरोबर आहे तसा. आता बघा या ठिकाणी प्रश्न काय विचारला, ज्या ठिकाणी खंडांत उतार अतिशय रुंद असतो त्या क्षेत्रामध्ये मत्स्यक्षेत्रे तयार होतात. अगदी बरोबर आहे मित्रांनो, कारण खंडांत उतार जर रुंद असेल तर त्या ठिकाणी सूर्याची लंबरूप किरणे पडतील आणि त्यामुळं त्या ठिकाणी असंख्य वनस्पती निर्माण होतील. सूर्यप्रकाश त्या ठिकाणी भेटत असल्यामुळे असंख्य वनस्पती त्या ठिकाणी निर्माण होतील. त्यामध्ये प्लवंग वनस्पती वगैरे असेल जे माशांचं प्रमुख खाद्य आहे. त्यामुळं साहजिकच आहे त्या ठिकाणी मासे आढळणारच आहे. पहिलं बरोबर आहे. उबदार उष्णकटिबंधीय सागरी पाण्यामध्ये मासेमारी विकसित झालेली आहे. तर लक्षात घ्या मित्रांनो, अगदी बरोबर आहे. तर या ठिकाणी उबदार पाणी असेल तर वनस्पती जे वाढतात ना त्या आधी मोठ्या प्रमाणे वाढत असतात आणि त्यानंतर उष्ण आणि थंड समुद्र प्रवाहाच्या मिश्रणामधून माशांसाठी वनस्पती खाद्य आणले जाते. हे सुद्धा बरोबर आहे. आणि ड मध्ये बघा, भारतामध्ये अंतर्गत मासेमारी इतर मासेमारीच्या प्रकारापेक्षा अधिक महत्त्वाची आहे असं आपल्याला सांगता येणार नाही. इतर मासेमारी म्हणजे काय, गोड्या पाण्यातली मासेमारी त्यांना असं म्हणायचं आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी ड जे आहे ते चुकीचं आहे. तर आपलं उत्तर घ्यायला पाहिजे अ, ब आणि क. अ, ब आणि क कुठे आहे बघा, अ, ब आणि क. इथे अ, ब आणि क. त्यामुळे आपल्या या ठिकाणी उत्तर घ्यायला पाहिजे मित्रांनो ऑप्शन नंबर 4 हे आपलं उत्तर असायला पाहिजे. चला यानंतर आपण समोर जाऊया. नदी काठावरील शहरे व नद्या यांच्या योग्य जोड्या जुळवा. मित्रांनो आपल्याला यावरती नेहमी प्रश्न विचारला जातो, त्यामुळे भारतातील आणि जगातील प्रमुख शहरं जे आहेत त्याचे सुद्धा आपल्याला ते कोणत्या नदीच्या काठावरती आहे हे माहीत असायला पाहिजे. जसं की लंडन शहर हे थेम्स नदीच्या काठावरती आहे, आपल्याला माहीत असलं पाहिजे. आता आपण दिल्ली बघतोय, आग्रा बघतोय, हे यमुना नदीच्या काठावरती असणारी शहरं आहेत. असे भारतातील असेल, जगातील प्रमुख असतील आणि महाराष्ट्रातील सुद्धा प्रमुख जे शहरं आहेत ते शहरं कोणत्या नदीच्या काठावरती आहेत हे आपल्याला माहिती असायला पाहिजे. तर आता या ठिकाणी बघूया की कोणतं शहर कोणत्या ठिकाणी आहे. सगळे ठिकाणं जे आहेत ते महाराष्ट्रामधलीच आहेत. पांझरा जे नदी आहे त्याच्या काठावरती आहे धुळे शहर. धाम नदीच्या काठी विनोबा भावे यांची समाधी कुठं आहे, पवनार या ठिकाणी आहे. पवनारला विनोबा भावे यांची समाधी आहे, या ठिकाणी धाम नदीच्या काठावरती आहे. प्रवरा नदीच्या काठावरती संगमनेर आहे आणि तापीच्या काठावरती भुसावळ आहे. तर मित्रांनो लक्षात घ्या, या ठिकाणी आता ऑप्शन थ्रू जाऊया आपण. अचं काय यायला पाहिजे, 3 यायला पाहिजे. मग या ठिकाणी 3 कुठं आहे, 3 ठिकाणी 3 पाहायला मिळतं. त्यामुळे आपल्याला समोर जावं लागेल. पांझराचं काय येतं बरं, धुळे येतं, तर 3ला गेलो आपण. त्यानंतर धामचं काय यायला पाहिजे 4. मित्रांनो या ठिकाणी बाकीचे ऑप्शन 4मध्ये दिसत नाही आहेत, म्हणजे या ठिकाणी आपण गेलो पवनारला. त्याच्यानंतर जर आपण प्रवरा बघितलं, प्रवराचं यायला पाहिजे 1 आणि तापीचं यायला पाहिजे 2. त्यामुळे आपलं उत्तर घ्यायला पाहिजे ऑप्शन नंबर 1 हे आपलं उत्तर असायला पाहिजे. चला समोर जाऊया आता आपण. सोबत वातावरणाचे विविध पट्टे व त्यांची वैशिष्ट्ये यांच्या जोड्या दिल्या आहेत. यातील कोणत्या जोड्या जुळल्या आहेत हे आपल्याला बघायचं आहे, आपल्याला विचारलेलं आहे. आता हा सुद्धा प्रश्न हवामानावरती विचारला गेलेला आहे मित्रांनो, किंवा पृथ्वीच्या संदर्भात म्हणजे विचारला गेलेला आहे. तपांबर जे आहे ते हवामान संदर्भामध्ये आहे, अगदी बरोबर आहे. स्थितांबरमध्ये आपल्याला ओझोन पट्टा पाहायला मिळतो, अगदी बरोबर आहे. आयनांबरमध्ये आपल्याला रेडिओ लहरीचे परावर्तन पाहायला मिळतं, अगदी बरोबर आहे. मध्यांबरामध्ये ध्रुवीय प्रकाश हे मात्र चुकीचं आहे. त्यामुळे अ, ब आणि ड हे 3 ऑप्शन जे आहेत ते बरोबर आहेत. अ, ब आणि ड, अ, ब आणि ड, अ, ब, ड, अ, ब आणि ड. म्हणून यासाठी या ठिकाणी आपलं उत्तर असायला पाहिजे ऑप्शन नंबर 4 हे आपलं उत्तर असायला पाहिजे. चला समोर जाऊया आता आपण. खालील वाक्य वाचून योग्य पर्याय निवडा असं आपल्याला विचारलेलं आहे. आता कोणते विधान आहेत किंवा कोणते पर्याय आहेत आपण बघूया. एका ऋतू किंवा वर्षात एकूण पर्जन्य हा साधारण पर्जन्यापेक्षा 75ने कमी झाल्यास त्यास आवर्षण काळ असे म्हणतात, अगदी बरोबर आहे. जर पर्जन्याची तूट ही 26 ते 50% इतकी असेल तर त्या सर्वसाधारण आवर्षण असं म्हटलं जातं, अगदी बरोबर आहे. जर पर्जन्याची तूट 50 पेक्षा जास्त असेल तर त्यास तीव्र आवर्षण असं म्हटलं जातं, अगदी बरोबर आहे. हे सर्वच्या सर्व
पर्याय जे आहे ते योग्य आहे, त्यामुळे वरीलपैकी सर्व बरोबर, म्हणजेच ऑप्शन नंबर 2 हे आपलं उत्तर असायला पाहिजे. चला समोर जाऊया आता आपण. घड्याळीचे काटे ज्या दिशेने फिरतात त्याप्रमाणे अहमदनगर जिल्ह्याच्या सभोवताली कोणते जिल्हे आहेत असं आपल्याला विचारलेलं आहे. मित्रांनो, अहमदनगर हा आपल्या महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा आहे. आता हा अहमदनगरचा नकाशा आहे असं समजून घ्या. तर आपल्या सर्वांना माहिती आहे की अहमदनगर जे आहे ते कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येतं, तर अहमदनगर जे आहे ते नाशिक प्रशासकीय विभागामध्ये येतं. त्यामुळे नाशिक त्या ठिकाणी लागलंच असलं पाहिजे. मग नाशिकवाले ऑप्शन कोणते कोणते ते बघा. या ठिकाणी नाशिक आहे, 2 नंबरमध्ये नाशिक नाही, त्यामुळे 2 नंबर सोडून टाकून द्या. 3 मध्ये नाशिक आहे आणि 4 मध्ये सुद्धा नाशिक आहे. तर मित्रांनो लक्षात घ्या, तर नाशिकच्या नंतर या ठिकाणी औरंगाबाद लागते. तर पहिले या ठिकाणी कोण आहे, या ठिकाणी नाशिक आहे. घड्याळीचा काटा असा फिरत जातो तर आपल्याला गोल गोल फिरायचं आहे. नाशिक नंतर कोण येतं, छत्रपती संभाजीनगर म्हणजेच कोण, तर औरंगाबाद येतं. त्याच्यानंतर कोण यायला पाहिजे, या ठिकाणी येतं बीड. बीडच्या नंतर कोण येतं, धाराशिव म्हणजेच उस्मानाबाद या ठिकाणी येतं. ओके, उस्मानाबाद घेऊया, ऑप्शन 3 जातोय आपण. त्यानंतर कोण येतं, या ठिकाणी सोलापूर येतं. सोलापूरच्या नंतर कोण येतं, या ठिकाणी पुणे येतं. आणि पुण्याच्या नंतर कोण येतं, तर ठाणे येतं. तर मित्रांनो, हे असा जो क्रम आहे, असा क्रम आपल्याला कोणत्या ऑप्शनमध्ये पाहायला मिळतो, तर ऑप्शन नंबर 3 मध्ये आपल्याला हे पाहायला मिळतं. ऑप्शन नंबर 3 मध्ये आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून आपलं उत्तर घ्यायला पाहिजे ऑप्शन नंबर 3 हे आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर आपण समोर जाऊया. चला मित्रांनो, यानंतर आपण काही इतिहासाचे प्रश्न या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. बघा, क्वेश्चन नंबर 31 या ठिकाणी आपल्याला जायचं आहे. तुमच्याकडे जर प्रश्नपत्रिका असेल तर ती समोर काढून ठेवून द्या. क्वेश्चन नंबर 31, ऋग्वेदकालीन दशराज्ञ युद्ध जे आहे हे याबाबत सत्यविधान ओळखा किंवा सांगा असं आपल्याला विचारलेलं आहे. ऋग्वेद काळातील दशराज्ञ यज्ञ. आता या ठिकाणी कोणते कोणते विधानं आहेत ते आपल्याला आधी व्यवस्थित समजून घ्यावे लागतील. या ठिकाणी बघा, ऋग्वेदात दशराज्ञ युद्ध म्हणजे 10 राज्यांचा संघर्षाचे वर्णन आढळते. अगदी बरोबर आहे मित्रांनो, नावामध्ये दश आहे, दश म्हणजेच 10. दशराज्ञ युद्ध हे पूर्वेकडील दक्षिणेकडे बसलेले पूर्वकालीन लोक व ब्रह्मावर्तच्या उत्तरकालीन आर्यात मध्य राज्याधिकाराच्या प्राप्तीसाठी भारतीय राजा उदासीन झाले होते. ठीक आहे, हे सुद्धा या ठिकाणी आपल्याला लागू पडतं. बरोबर आहे. दशराज्ञ युद्धामध्ये काय काय पाहायला मिळतं, भरत, अनुस, मत्स्य, द्रायू, तरसू, यदू, पुरु आदींचा प्रामुख्याने समावेश होत नाही. इथं होत नाही असं विचारलं मित्रांनो, होते या ठिकाणी, या सगळ्यांचा या ठिकाणी होते, लक्षात घ्या. आणि त्यानंतर ड आहे, त्यामुळं क कसं असलं पाहिजे, रॉंग असलं पाहिजे. दशराज्ञ युद्धात भरत जनाचा राजा सुदास विजयी झाला होता, हे सुद्धा बरोबर आहे. त्यामुळे अ, ब आणि ड हे बरोबर असायला पाहिजे. अ, ब आणि ड, अ, ब आणि ड या ठिकाणी अ, ब आणि ड पाहायला मिळतं. म्हणून या ठिकाणी आपलं उत्तर असलं पाहिजे ऑप्शन नंबर 3. चला समोर जाऊया आता आपण. खालील विधाने वाचून उत्तराचा योग्य पर्याय निवडा असं आपल्याला विचारलं गेलेलं आहे. प्राचीन काळात भारतीयांनी ग्रीक नाण्यांचे अनुकरण केले, कारण कोणते कोणते कारण आहेत बघा. नंबर 1, भारतीय नाण्यांचे वजन व आकार अनिश्चित असे. अगदी बरोबर. अजूनही आपल्याला ते नाणे वेडे वाकडे कमी जास्त पाहायला मिळतात. अगदी बरोबर आहे. त्यानंतर ग्रीकांची नाणी अगदी आकर्षक होती. आपल्या भारतीय नाण्यांच्या तुलनेमध्ये ती नाणी अतिशय आकर्षक होती. बरोबर मेजर केलेली होती, बरोबर त्याला शेप होता, त्यामुळे ती सुंदर दिसायची. अगदी बरोबर आहे. ग्रीकांची नाणी निश्चित वजनाची असायची, बरोबर वजन करूनच ती तयार केली जायची, ते सुद्धा बरोबर आहे. भारतीय नाणी आहत मुद्रा पद्धतीची असत. अगदी बरोबर आहे. त्यामुळे या ठिकाणी चारही कारणे कशी आहेत बरं मित्रांनो, अगदी बरोबर आहेत. म्हणून आपलं उत्तर घ्यायला पाहिजे ऑप्शन नंबर 4 हे आपलं उत्तर असायला पाहिजे. चला समोर जाऊया आपण. पुढीलपैकी संगम साहित्यातील कवी कोण होते ते ओळखा. आता संगम साहित्य, आता मित्रांनो आपण परत आता इतिहासामध्ये गेलो तर संगम साहित्यामध्ये कोण कोण या ठिकाणी कवी होते ते बघायचं आहे. तोल्कापियर हा संगम साहित्यातला एक महत्त्वाचा कवी होता. वल्लुवर हा सुद्धा होता. इलंगो अडिगल हे सुद्धा होता. आणि त्यानंतर सित्तला इसित्तुनर हा सुद्धा होता. हे सर्व जे कवी होते हे संगम साहित्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. इतिहासामध्ये त्यांचा उल्लेख पाहायला मिळतो. त्यामुळे अ ब कड
अ ब क ड हे याचं उत्तर असायला पाहिजे. म्हणून आपलं याचं उत्तर काय पाहिजे, ऑप्शन नंबर 4 हे याचं उत्तर असायला पाहिजे. चला समोर जाऊया आपण आता. सुलतान शाहीचा इतिहास जाणण्यासाठी खालील कोणते ऐतिहासिक अभिलेख आढळतात किंवा आहेत. आता कोणकोणते अभिलेख आहेत मित्रांनो, हे सुद्धा आपल्याला इतिहासामध्ये पाहायला मिळतं. तारिक ए, फखरुद्दीन, मुलाक शाह हे आपल्याला या ठिकाणी अभिलेख आढळतो, बरोबर आहे. ताज उल मुआसिर हे सुद्धा बरोबर आहे. तबकात ए नासिरी हे सुद्धा बरोबर आहे. आणि तारिक ए फिरोजशाही हे सुद्धा बरोबर आहे. वरील सर्व विधाने कशी आहेत मित्रांनो, सत्य आहेत. त्यामुळं या ठिकाणी याचं उत्तर यायला पाहिजे ऑप्शन नंबर 3. चला समोर जाऊया आपण. खालील विवरणावरून व्यक्ती ओळखा असा आपल्याला प्रश्न विचारला गेलेला आहे. आता आपल्याला विवरण किंवा त्याचं स्पष्टीकरण किंवा त्याचं वर्णन दिलेलं आहे. त्याच्यानुसार आपल्याला कोणता व्यक्ती होता ते ओळखायचं आहे. विशाल साम्राज्याचा संस्थापक होता, सुसंस्कृत विद्वान आणि कवी होता, प्रसिद्ध कवी हरिसेन हा त्याचा राजकवी होता, आणि बौद्ध पंडित वसुबंधू, लक्षात घ्या हे दोन, हरिसेन आणि वसुबंधू, बौद्ध पंडित वसुबंधू त्याच्या दरबारात होता. आणि भारतीय नेपोलियन अशी विन्सेंट स्मिथ यांनी त्यांची प्रशंसा केली आहे. तर हे संपूर्ण जे वैशिष्ट्य आहेत किंवा वर्णन जे आहेत ते समुद्रगुप्तासाठी लागू पडतं. त्यामुळे आपलं उत्तर घ्यायला पाहिजे मित्रांनो, समुद्रगुप्त ऑप्शन नंबर 3 हे याचं उत्तर असेल. चला यानंतर आपण समोर जाऊया. खालीलपैकी कोणती नाटके हर्षवर्धनाने लिहिली आहे. मित्रांनो या ठिकाणी हर्ष काळामध्ये हे हर्षवर्धन होऊन गेलेले आहेत, आणि यामध्ये त्यांनी कोणते कोणती नाटकं लिहिलेली आहेत, कोणते कोणते साहित्य लिहिले ते बघा. प्रियदर्शिका हे त्याचं साहित्य आपल्याला पाहायला मिळतं. रत्नावली हे सुद्धा त्याचं साहित्य आहे, आणि नागानंद हे सुद्धा त्याचं साहित्य आहे. त्यामुळे हे तिन्ही त्याचे साहित्य आहेत. त्यामुळे आपलं ऑप्शन जे आहे ते कायला पाहिजे, चौथं बरोबर असायला पाहिजे. यानंतर समोर जाऊया आपण. टिपू सुलतान आणि इंग्रज यांच्यात झालेल्या श्रीरंगपट्टणम तहात खालीलपैकी कोणती तरतूद नव्हती असं आपल्याला विचारलं. तर मित्रांनो या ठिकाणी काय करायचं, नव्हती, होती हे महत्त्वाचे शब्द आहेत. कारण होती म्हटलं आणि नव्हती म्हटलं की या ठिकाणी कन्फ्यूज होतं, आणि कधी कधी चुकून सुद्धा जाऊ शकते. त्यामुळं प्रश्न काय विचारला त्याच्याकडे नीट लक्ष देणं गरजेचं आहे. टिपूने युद्ध खर्च म्हणून 3.5 कोटी रुपये इंग्रजांना द्यावेत, ओके बरोबर होतं. टिपूने आपले निम्मे राज्य इंग्रजांना द्यावे हे सुद्धा बरोबर होतं. टिपूची 2 मुले इंग्रजांकडे ओलीस राहतील हे सुद्धा बरोबर होतं. आणि टिपूने तैनाती फौजीचा स्वीकार करावा हे मात्र त्यामध्ये नव्हतं. त्यामुळे याचं उत्तर घ्यायला पाहिजे मित्रांनो, ऑप्शन नंबर 4 हे याचं उत्तर यायला पाहिजे. चला समोर जाऊया आपण. खालीलपैकी बरोबर नसलेला पर्याय ओळखा. खालीलपैकी बरोबर नसलेला पर्याय कोणता आहे ते या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे. तर बघा, लॉर्ड डलहौसीच्या काळात 1853 साली मुंबई ते ठाणे रेल्वे सुरू करण्यात आली, अगदी बरोबर आहे. 1854 साली कलकत्त्यापासून कोळसा खाणीच्या क्षेत्रातील राणीगंजपर्यंत रेल्वेचे काम त्या ठिकाणी करण्यात आले होते, अगदी बरोबर आहे. लॉर्ड डलहौसीच्या काळात रेल्वेसाठी काम केले. पैसा भारत सरकारच्या खजिन्यातून दिला जात असून खाजगी खजिन्यातून दिला जात नसून खाजगी कंत्राट पद्धतीने अवलंब करण्यात येत असे, ओके. या ठिकाणी सुद्धा हे बरोबर आहे. त्यानंतर मद्रास ते आर्काट या मार्गाचे काम 1854 साली डलहौसीच्या काळात झाले नाही असं आपल्याला विचारलेलं आहे, ओके. तर या ठिकाणी मित्रांनो झाले होते, झाले नाही असं नाही आहे. तर या ठिकाणी हे चुकीचं आहे. आणि लॉर्ड डलहौसीने रेल्वेचे काम खाजगी कंपन्यांकडे सोपवून त्यांना सरकारकडून नफ्याचे आश्वासन दिले हे सुद्धा बरोबर आहे. मित्रांनो अ ब क आणि ई हे बरोबर आहे, फक्त रॉंग कोणतं आहे, ड आहे. त्यामुळे आपलं उत्तर घ्यायला पाहिजे फक्त ड हे याचं उत्तर असायला पाहिजे. म्हणजे ऑप्शन नंबर 4 हे याचं उत्तर असेल. चला यानंतर समोर जाऊया आपण. आरंभकालीन राष्ट्रवाद्यांनी 20व्या शतकातील स्वातंत्र्य चळवळीसाठी भक्कम पाया घातला. कारण काय होतं, अर्ज विनंत्याच्या राजकारणाद्वारे, घटनात्मक साधनांद्वारे, आंदोलनात्मक मार्गाद्वारे आणि वसाहतवाद्यांच्या आर्थिक समीक्षेद्वारे. मित्रांनो आपल्या भारतामध्ये असे बरेच नेते होऊन गेलेत, त्यांनी भारतामध्ये असणारे जे ब्रिटिश सरकार होते त्यांची समीक्षा केली, त्याच्यावरती टीका टिप्पणी केली आणि त्याला विरोध केला. त्यामुळं सगळ्यांमध्ये एक वेगळ्या प्रकारचा विचार जो आहे तो भरला गेला. त्यामुळे वसाहतवाद्यांच्या आर्थिक समीक्षेद्वारे हे याचं उत्तर असायला पाहिजे. म्हणून ऑप्शन नंबर 4 हे याचं उत्तर असेल. यानंतर बघूया आपण समोर नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया.
1957 मध्ये सायमन कमिशन नेमण्यात आले कारण 1927 मध्ये सायमन कमिशन नेमण्यात आले कारण आता कोणते कोणते कारण होते बघूया आपण. 1919 सालचा मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा निष्प्रभ ठरला होता, अगदी बरोबर आहे. मजूर पक्षाकडे सत्तापालट झाला तर तो भारताला अनुकूल धोरण आखण्यासाठी धास्ती होती, गडबड होती, घाई होती, अगदी बरोबर होते. स्वराज्य पक्षाच्या वाढत्या प्रभावाला आळा घालणे गरजेचे होते, हे सुद्धा बरोबर आहे. वरीलपैकी सर्व. तर मित्रांनो, हे तिन्ही कारणं जे आहेत ते अगदी बरोबर आहेत. त्यामुळे वरीलपैकी सर्व हे याचं उत्तर असायला पाहिजे, म्हणजे ऑप्शन नंबर 4 हे याचं उत्तर असायला हवं. चला यानंतर आपण समोर जाऊया. सुभाषचंद्र बोस यांच्याबाबत सत्यविधान ओळखा असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. आता सुभाषचंद्र बोस यांच्याविषयी आपण आता समजून घेऊया. 1938च्या हिरापूर काँग्रेसच्या अधिवेशनात केवळ 41व्या वर्षी सुभाषचंद्र बोस यांनी सर्व मताने राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली, अगदी बरोबर. 1939च्या त्रिपुरा राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाच्या निवडणुकीत त्यांनी महात्मा गांधींचा पराभव केला होता. मित्रांनो, या ठिकाणी महात्मा गांधींचा पराभव करण्याचा काही विषयच येत नाही, कारण यांनी कुठली निवडणूक लढवली नाही, त्यामुळे ब रॉंग असायला पाहिजे. सुभाषचंद्र बोस यांनी रोम आणि पॅरिसमध्ये फ्री इंडिया सेंटरची स्थापना केली, अगदी बरोबर. त्यामुळे आपलं अ आणि क हे आपलं उत्तर असायला पाहिजे. या ठिकाणी बघा अ आणि क कुठे आहे, तर या ठिकाणी अ आणि क पाहायला मिळतं, म्हणजेच ऑप्शन नंबर 1 आपलं उत्तर असायला पाहिजे. चला समोर जाऊया आता. पुढील वाक्यात कोणाचे वर्णन केले आहे असा आपल्याला प्रश्न विचारला गेलेला आहे. ती गांधीजींची कट्टर अनुयायी होती, ती ब्रिटिश आरमार प्रमुखाची मुलगी होती, ती मीराबेन या नावाने लोकप्रिय झाली होती. तर मित्रांनो, हे तिन्ही वर्णन जे आहे ते कुणासाठी लागू पडतात बघा. सिस्टर निवेदिता, मिस कार्टर, मिस लाद आणि मिस नाइटिंगेल. तर मित्रांनो, या ठिकाणी हे तिन्ही जे वैशिष्ट्य आहेत किंवा वर्णन आहे ते मिस लाद यांसाठी लागू पडतात, कारण महात्मा गांधींनी त्यांना मीराबेन असं नाव दिलं होतं आणि त्याच नावाने ती लोकप्रिय सुद्धा झाली होती. म्हणून आपलं ऑप्शन या ठिकाणी 3 हे बरोबर असायला पाहिजे. चला समोर जाऊया आता आपण. खालील विवरणावरून व्यक्ती ओळखा असं आपल्याला विचारलं गेलं. खालील विवरणावरून आपल्याला व्यक्ती ओळखायचं आहे, वर्णनावरून आपल्याला व्यक्ती ओळखायचं आहे. या व्यक्तीस मुंबईचे शिल्पकार असे म्हटले जाते. आचार्य अत्रे यांनी त्यांना शिरपेसनं चढवलेला मुंबईचा सम्राट या असे त्यांनी त्याचे वर्णन केलेले आहे. ते मराठी, इंग्रजी व संस्कृत उत्कृष्टपणे बोलत होते आणि त्यांचे एल्फिस्टन कॉलेजवर बरेचसे उपकार आणि ऋणसुद्धा होते. तर मित्रांनो, याचं उत्तर करायला पाहिजे जगन्नाथ शंकर शेठ. म्हणजे या ठिकाणी नाना शंकर शेठ सुद्धा यांना म्हटलं जातं. ऑप्शन नंबर 3 हे याचं उत्तर असायला पाहिजे, कारण मुंबईचे शिल्पकार म्हणून नाना शंकर शेठ यांची ओळख आहे. चला यानंतर बघूया समोरचा प्रश्न. खालील विवरणावरून व्यक्ती ओळखा असं आपल्याला विचारलेलं आहे. ते पक्के महाविदर्भवादी होते. महाविदर्भास उपप्रांताचा दर्जा द्यावा ही धनंजय रावांची कल्पना ही त्यांना मान्य नव्हती. त्यांना महाविदर्भ हे स्वतंत्र राज्य असावे असे सतत वाटत असे. ऑप्शन आहे बॅरिस्टर रामराव देशमुख, त्यानंतर माडखोलकर, त्यानंतर मुकुंदराव जयकर आणि बापूजी आणे. मित्रांनो लक्षात घ्या, बापूजी आणे हे याचं उत्तर आहे. यांनी पुसद या ठिकाणी गवताचा सत्याग्रह या ठिकाणी केला होता आणि त्यामुळं त्यांना विदर्भ प्रदेश हा स्वतंत्र राज्य असावं असं नेहमी वाटत असे आणि धनंजयरावांची कल्पना सुद्धा त्यांना कधीही आवडलेली नव्हती किंवा मान्य नव्हती. म्हणून आपलं या ठिकाणी ऑप्शन नंबर 4 हे उत्तर असायला पाहिजे. चला समोर जाऊया आपण. 1962च्या भारत चीन युद्धाबाबत खालीलपैकी कोणते विधाने सत्य आहेत असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. भारत व चीन यांच्यातील युद्ध जे आहे ते 1962 रोजी अक्साई चीन व अरुणाचल प्रदेश या ठिकाणी झालेले आहेत, अगदी बरोबर आहे. भारत चीन युद्धात भारताचे सेनापती ब्रिजमोहन कोल, व्ही.के. कृष्ण मेनन, प्राणनाथ थावर, जनरल शंकरराव थोरात यांनी काम पाहिले, अगदी बरोबर आहे. आणि चीनचे सेनापती म्हणून झँग गुहुआ, माओसेतुंग, लीड बोझेंग, लिन बिआओ यांनी काम पाहिले, हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजे वरील सर्व विधाने कशी आहेत मित्रांनो, सत्य आहेत. म्हणून आपलं या ठिकाणी उत्तर करायला पाहिजे ऑप्शन नंबर 3 हे याचं उत्तर असायला पाहिजे. यानंतर समोर चला आता. यानंतर प्रश्न विचारला, नेशन फर्स्ट ऑलवेज फर्स्ट ही 2023ची खालीलपैकी कशाची मुख्य संकल्पना आहे. 26 जानेवारी 2023 प्रजासत्ताक दिन, 15 ऑगस्ट 2023 स्वातंत्र्य दिन, 25 जानेवारी 2023 राष्ट्रीय मतदान दिन आणि 8 मार्च 2023 महिला दिन. मित्रांनो 15 ऑगस्ट 2023 रोजी या ठिकाणी नेशन फर्स्ट ऑलवेज फर्स्ट ही संकल्पना या ठिकाणी राबवली होती. म्हणून ऑप्शन नंबर 2 हे आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर समोर चला. ... हा दिवस राज्य क्रीडा दिन म्हणून ओळखला जातो. तर लक्षात घ्या मित्रांनो,
आता राज्य क्रीडा दिन असं म्हटलेलं आहे, राष्ट्रीय नाही, राज्य क्रीडा दिन. तर या ठिकाणी याचं उत्तर आहे 15 जानेवारी. कारण 15 जानेवारीला हेल्सिंकी या ठिकाणी खाशाबा जाधव यांनी ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवलं होतं. त्यांचा वाढदिवस, त्यांचा जन्मदिवस हा 15 जानेवारी आहे. त्यामुळे या ठिकाणी त्यांच्या जन्मदिवसावरून आपण क्रीडा दिवस साजरा करतो. खाशाबा जाधव यांनी ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवलं होतं. त्यामुळे 15 जानेवारी हे याचं उत्तर असायला पाहिजे. म्हणून ऑप्शन नंबर 1, ऑप्शन नंबर 1 हे याचं उत्तर असेल. चला समोर जाऊया. खालील विधानांचा विचार करून योग्य विधान ओळखायचं आहे आपल्याला. वर्धा ते पत्रादेवी हा शक्तिपीठ एक्सप्रेस नागपूर व गोव्याला जोडतो. अगदी बरोबर आहे. शक्तिपीठ एक्सप्रेस वे हा महाराष्ट्रातील 11 जिल्हे व 360 किमी. अगदी बरोबर आहे. तर हे दोन्ही मित्रांनो, हे दोन्ही विधानं कशी आहेत? अगदी बरोबर आहेत. अ आणि ब हे दोन्ही विधानं अगदी बरोबर आहे. मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रामध्ये 3.5 पीठं जे आहेत ते आपल्याला देवींची पाहायला मिळतात. माहूरची रेणुकादेवी, कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची तुळजाभवानी आणि वणीची सप्तशृंगी. तर लक्षात घ्या मित्रांनो, वणीची सप्तशृंगी ही अर्धपीठ आहे, 3.5 पीठ. आणि या ठिकाणी गोव्याला जो जातोय तो मार्ग, त्या ठिकाणी आपल्याला पत्रादेवी हे पाहायला मिळतं. पत्रादेवीचं एक मंदिर तिथे आहे. पत्रादेवी हे शक्तिपीठ आहे. त्यामुळे हे दोन्ही विधानं कशी आहेत? बरोबर आहे. त्यामुळे आपलं उत्तर घ्यायला पाहिजे ऑप्शन नंबर 2 यायला हवं. यानंतर बघा, वरुणा 2023 हा नौदल सराव कोणत्या 2 देशादरम्यान पार पडला? मित्रांनो, याचं हे सावलो घडामोडी संदर्भातले काही प्रश्न आहेत. याचं उत्तर यायला पाहिजे भारत श्रीलंका. चला समोर चला. खालील विधानांचा विचार करून योग्य विधान ओळखा. मध्य रेल्वेच्या नवीन अमरावती स्थानकाला पिंक स्टेशन म्हणून नियुक्त केले गेले. मध्य रेल्वेचे 3रे स्थानक आहे. मुंबई विभागातील माटुंगा स्थानक हे मध्य रेल्वेतील पिंक स्टेशन म्हणून ओळखले जाते. नागपूर विभागातील अजनी स्थानक 2ऱ्या क्रमांकाचे पिंक स्टेशन आहे. मित्रांनो, या सर्व ठिकाणी जे आहे ते महिलांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. महिलांद्वारेच या सगळ्या गोष्टी चालवल्या जातात. त्यामुळे हे तिन्हीचे तिन्ही जे विधाने जे आहेत ते बरोबर आहेत. त्यामुळे अ, ब आणि क हे विधाने बरोबर आहेत. म्हणून ऑप्शन नंबर 2 हे आपलं उत्तर यायला पाहिजे. समोर चला. आता काही चालू घडामोडीचे प्रश्न या ठिकाणी विचारले जातात. दादासाहेब फाळके पुरस्काराबाबत खालील विधानांचा विचार करा व योग्य विधान ओळखा. सदर पुरस्कार भारतीय सिनेमाच्या विकासातील योगदानाबद्दल दिला जातो. अगदी बरोबर आहे. दादासाहेब फाळके जे आहेत ते सिनेमाच्या विकासातील योगदानाबद्दल दिला जातो. या पुरस्काराचे स्वरूप 25 लाख नाही मित्रांनो, 15 लाख आहे. 15 लाख. त्यामुळे ब चुकीचं आहे. 2021चा 53वा दादासाहेब फाळके पुरस्कार वहिदा रहमान यांना मिळालेला आहे. अगदी बरोबर आहे. या पुरस्काराची सुरुवात 1968 नाही मित्रांनो, 1969ला झालेली आहे. त्यामुळं ड सुद्धा रॉंग आहे. तर लक्षात घ्या मित्रांनो, अ आणि क हे 2 जे आहेत ते बरोबर असायला पाहिजे. या ठिकाणी बघा, अ आणि क हे 2 विधानं अगदी बरोबर आहेत. त्यामुळं ऑप्शन नंबर 1 हे याचं उत्तर असायला पाहिजे. चला समोर जाऊया आपण आता. भारत जगात युनेस्कोच्या वारसास्थळाच्या यादीत कितव्या क्रमांकावरती आहे असा आपल्याला प्रश्न विचारला गेलेला आहे. मित्रांनो, यावरती आपल्याला नेहमी प्रश्न विचारला जातो, त्यामुळं हे लक्षातच ठेवून द्यायचं आहे. वारसास्थळे या ठिकाणी आपलं भारताचा क्रमांक जो आहे तो 6वा क्रमांक आहे. इटालीचा नंबर 1 आहे. आणि भारतामधील एकूण 42 स्थानकांचा समावेश त्या यादीमध्ये करण्यात आलेला आहे. लक्षात घ्यायचं. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 हे याचं उत्तर असायला हवं. यानंतर बघा आता नेक्स्ट क्वेश्चन. खालील अयोग्य विधान ओळखा. आता मित्रांनो, हे स्पोर्टवरती प्रश्न विचारला गेलेला आहे. याचं जे आन्सर आहे आपल्याला अयोग्य विचारलं गेलेलं आहे. लक्षात घ्या. याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 3. ऑप्शन नंबर 3 याचं आन्सर आहे. चला समोर चला. यानंतर आंध्र प्रदेश या राज्याच्या राजधानीचे नाव सांगा असं आपल्याला विचारलं गेलेलं आहे. मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे, अलीकडे आंध्र प्रदेश आणि तेलंगणा वेगळी झालेली आहे. तेलंगणाची राजधानी जी आहे ती हैदराबाद आहे. आणि त्यानंतर अमरावती ही आंध्र प्रदेशची राजधानी निश्चित केली होती, पण नंतर त्यांनी काय केलेलं आहे, विशाखापट्टणमला घोषित केलेलं आहे. त्यामुळे आपलं उत्तर घ्यायला पाहिजे विशाखापट्टणम. ऑप्शन नंबर 3 हे आपलं उत्तर असायला पाहिजे. त्यानंतर समोर चला. जानेवारी 23 भूस्खलन क्षेत्र म्हणून जोशीमठला जाहीर करण्यात आली. सदर ठिकाण कोणत्या राज्यात आहे? मित्रांनो, ज्या ठिकाणी लँड स्लाईड होत असतं किंवा भूस्खलन होत असतं त्या ठिकाणी साहजिकच आहे तो उंचवट्याचा भाग असायला पाहिजे. ज्या ठिकाणी भू हालचाली नेहमी होत असतात तो भाग असायला पाहिजे. ऑप्शन थ्रू जर आपण गेलो तर आपल्याला पटकन पाहायला मिळतं. कायला पाहिजे? उत्तराखंड. कायला पाहिजे? उत्तराखंड. झारखंड येत नाही, उत्तराखंड. ऑप्शन नंबर 1 हे याचं उत्तर असायला पाहिजे. त्यानंतर बघा, भारतातील पहिले OECM स्थळ म्हणून कोणत्या ठिकाणाला घोषित करण्यात आले? मित्रांनो, तर या ठिकाणी आंतरवाली जैवविविधता उद्यान गुरुग्राम
पंजाबकडे आहे, त्यामुळे ऑप्शन नंबर 1 हे याचं उत्तर असायला पाहिजे. यानंतर आपण समोर जाऊया. ॲरेना संस्था कशी संबंधित आहे? भारताच्या विकासासंदर्भातील संस्था आहे, विज्ञान तंत्रज्ञान विकास संस्था, अक्षय ऊर्जेच्या वापरासंबंधित संस्था आणि बाल विकास संबंधित संस्था. मित्रांनो, हे संस्था आहे अक्षय ऊर्जा वापरासंबंधित संस्था, त्यामुळे ऑप्शन नंबर 3 हे याचं उत्तर असायला हवं. यानंतर समोर चला. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने जानेवारी 2023 मध्ये 4थ्या औद्योगिक क्रांतीसाठी केंद्र स्थापन करण्यासाठी तेलंगणातील या शहराची निवड केली. मी आत्ता सांगितलं हैदराबाद, याचा उत्तर घ्यायला पाहिजे हैदराबाद. ऑप्शन नंबर 1 याचं उत्तर असायला हवं. यानंतर बघा, नुकताच जाहीर करण्यात आलेला 32वा सरस्वती सन्मान खालीलपैकी कुणास देण्यात आलेला आहे? राम दशर, शरण कुमार लिंबोळे, हरिवंशराय बच्चन आणि शिवशंकरी. मित्रांनो, शिवशंकरी यांना हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे. ऑप्शन नंबर 4 हे याचं उत्तर असायला हवं. यानंतर बघा, नुकतेच खालीलपैकी कोणत्या 5 खेळांचा ऑलिम्पिकमध्ये समावेश करण्यात आलेला आहे किंवा मान्यता देण्यात आलेली आहे? आपल्या सर्वांना मित्रांनो माहिती आहे की अलीकडे क्रिकेटचा समावेश त्यामध्ये झालेला आहे, पण त्याच्याबरोबर दुसरे कोणते कोणते खेळ आहेत ते आपण बघूया. त्यामध्ये क्रिकेट आहे, फ्लॅग फुटबॉल आहे, बेसबॉल आहे, स्क्वॅश आहे, लॅक्रॉस आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 1 हे याचं उत्तर असायला पाहिजे. या संपूर्ण खेळांचा जो समावेश आहे तो ऑलिम्पिकमध्ये झालेला आहे. यानंतर आता समोरचे प्रश्न बघूया मित्रांनो. काही इकोलॉजीवरती प्रश्न विचारले गेलेले आहेत, त्याच्या संदर्भातले काही प्रश्न आपण या ठिकाणी डिस्कस करूया मित्रांनो. क्वेश्चन नंबर 81 to 85 पर्यंतचे आपण या ठिकाणी क्वेश्चन बघतोय. खालील विधानांचा विचार करून योग्य विधान ओळखा असं आपल्याला विचारलेलं आहे. नैसर्गिक कार्बन सिंक यामध्ये महासागरामध्ये कार्बन डायऑक्साईड विरघळला जातो. अगदी बरोबर आहे. ध्रुवीय हिम हा एक महत्त्वाचा कार्बन सिंक आहे. अगदी बरोबर आहे. आणि स्वयंपोषी वनस्पती आणि फ्लायटोप्लॅन्क्टन वनस्पतीमध्ये कार्बन सिंक मोठ्या प्रमाणात आढळतो, हे सुद्धा बरोबर आहे मित्रांनो. तर हे इकोलॉजीवरती प्रश्न विचारलेला आहे, म्हणजेच पर्यावरणावरती विचारलेला आहे. तर याचं वरील सर्व विधाने योग्य आहेत. ऑप्शन नंबर 2 हे याचं उत्तर असायला हवं. चला समोर जाऊया. खालील विधानांचा विचार करून योग्य विधान ओळखा असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. जागतिक पर्यावरण सुविधा हा प्रकल्प जागतिक बँकेने प्रायोगिक प्रकल्प म्हणून 1991 मध्ये सुरू केला आहे. अगदी बरोबर होतं मित्रांनो आहे. जैवविविधता करार हा विविध देशाबरोबर करण्यासाठी जागतिक हवामान सुविधा हा प्रकल्प अत्यंत उपयोगी आहे. अगदी बरोबर आहे. सन 1994 मध्ये रिओ डी जेनेरो येथील बैठकीत जागतिक हवामान सुविधा प्रकल्पाची पुनर्रचना करण्यात आली होती. अगदी बरोबर आहे. आणि 1994 पासून जागतिक बँक हवामान सुविधा प्रकल्पाला प्रशासकीय सेवा बरोबरीनेच आर्थिक सहकार्य सुद्धा करण्याचे कार्य सुरू करण्यात आले. अगदी बरोबर आहे. तर मित्रांनो लक्षात घ्या, वरील सर्व पर्याय योग्य आहेत, म्हणून ऑप्शन नंबर 4 हे याचं उत्तर असायला हवं. यानंतर समोरचा प्रश्न बघूया आपण. खालील विधानांचा विचार करून योग्य विधान ओळखा असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. सागरी लहरी सोबत कुठल्याही नियंत्रणाशिवाय किंवा यादृच्छिक वाहत जाणाऱ्या वनस्पती आणि प्राणी यांचा समूह म्हणजे प्लवंग होय. अगदी बरोबर आहे मित्रांनो. प्लवंग हे मोठ्या प्रमाणात सूक्ष्म नसून ते सागरी लाटांच्या विरुद्ध पोहू शकतात. अगदी बरोबर आहे. त्यानंतर बघा, सागरी परिसंस्थांची उत्पादकता ही प्लवंगावरती अवलंबून असते, नाहीये. या ठिकाणी हे रॉंग असायला पाहिजे. आणि त्यानंतर पाण्याच्या पृष्ठभागावर तरंग आणि प्रवंग हे न्यूट्रॉन असते, हे सुद्धा रॉंग. अ आणि ब हे 2 याचे योग्य विधानं आहेत. त्यामुळे ऑप्शन नंबर 1 हे याचं उत्तर असायला पाहिजे. यानंतर समोर जाऊया आपण मित्रांनो. खाली काही पर्यावरण शास्त्रज्ञांनी परिस्थितीकीच्या व्याख्या दिल्या आहेत, त्यापैकी योग्य व्याख्या ओळखा असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. नंबर 1 हेकेल यांची व्याख्या बघा कोणती आहे. सजीवाचा त्यांच्या सेंद्रिय आणि असेंद्रिय वातावरण या दोहोंशीही असणारा सर्वकष संबंध म्हणजे परिस्थितिकी होय. हेकेलची जी डेफिनेशन आहे ते अगदी बरोबर आहे मित्रांनो. त्यानंतर ओडम काय म्हणते बघा, निसर्गाच्या किंवा परिसंस्थेच्या संरचनेचा आणि कार्याचा अभ्यास म्हणजे परिस्थितिकी होय. ओडमची सुद्धा ही व्याख्या अगदी बरोबर आहे मित्रांनो. आपल्याला या व्याख्या राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये परत विचारताना पाहायला मिळतं, त्यामुळं आपल्याला इकोलॉजी व्यवस्थित करून घ्यावं लागेल मित्रांनो. त्यानंतर टेलरने काय म्हटलेलं आहे बघा, सर्व सजीवांचे त्यांच्या पर्यावरणाशी असलेल्या सर्वकष संबंधाचे विज्ञान म्हणजे परिस्थितिकी होय. टेलरची सुद्धा व्याख्या अगदी बरोबर आहे. या व्याख्या आपल्याला पर्यावरणामध्ये पाहायला मिळतात मित्रांनो. या व्याख्या आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे, आपल्याला पाठ करणं गरजेचं आहे. त्यामुळे वरील सर्व व्याख्या योग्य आहेत, हे याचं उत्तर आहे. म्हणजे ऑप्शन नंबर 2 हे याचं उत्तर असायला हवं. चला समोर जाऊया आता आपण.
योग्य जोड्या लावा. आता आपल्याला खारफुटी वने आणि राज्य व केंद्रशासित प्रदेश दिलेले आहेत. आता कोणत्या कोणत्या राज्यात किंवा कोणत्या कोणत्या केंद्रशासित प्रदेशामध्ये ही वने आढळतात हे आपल्याला बघायचं आहे. तर मित्रांनो या ठिकाणी बघा, देवी हे खारफुटी वन आपल्याला ओडिशामध्ये पाहायला मिळतं. मुथुपेट जे आहे ते आपल्याला तमिळनाडूमध्ये पाहायला मिळतं. कुंदापूर जे आहे ते आपल्याला कर्नाटकमध्ये पाहायला मिळतं. आणि आचऱ्याची खाडी आचरा जे आहे ते महाराष्ट्रामध्ये. म्हणजे 1चं काय आलं पाहिजे 1, 2चं 2, 3चं 3 आणि 4चं 4. ऑप्शन नंबर 4, ऑप्शन नंबर 4 हे याचं उत्तर असायला पाहिजे. ऑप्शन नंबर 4 हे याचं उत्तर असायला पाहिजे. तर मित्रांनो आज आपण या ठिकाणी काही प्रश्न जे आहेत इतिहासाचे बघितलीत, काही चालू घडामोडीचे बघितली, तर काही आपण भूगोलाची प्रश्न या ठिकाणी बघितलेली आहेत. यानंतरचे प्रश्न जे आहेत ते सर घेतील. तर मित्रांनो या ठिकाणी आपण थांबूया. नमस्कार.